नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला 32 इंच साईजचा फोरटक्स ब्लाऊजची कटिंग आणि तो कसा शिवायचा हे दाखवणार आहे। बघा, उंची घेत आहे मी 13 इंच उंची घ्यायची आहे। 1 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच समोरचा भाग आपल्याला क्रॉस पट्टीसाठी लागतो, म्हणून पूर्ण 15 इंचावर मी मार्जिन करून घेतली पूर्ण। त्यानंतर आता शोल्डर घेऊयात आपण 6 इंचावर। आर्म होल 5.5 इंचाचं आणि 8 इंच आता छातीचं माप, 32 इंचाचा चौथा भाग, 2 इंच शिलाई मार्जिन। ही झाली आपली छातीची मापे। आता हे पूर्ण लाईन मी जशास तशा आखून घेतलेल्या आहेत। आता आर्म होल आपण समोरची साईड असल्यामुळे 1 इंच घेऊयात। मागची बाजू असते ती 1.25 इंचावर असते। आता 3 इंचाची क्रॉसपट्टी घेते मी, दुसऱ्या बाजूला 2.5 इंच आणि आता ही पूर्ण क्रॉसपट्टीची लाईन मी आखून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला 4 टक्सचे 4 टक्स टाकून घ्यायचे आहेत। तो पहिला टक्स आहे 3.5 इंचावर घेतलेला आहे मी, उभा 3 इंच आणि आता एका इंचाचा आपल्याला इथं शिलाई मार्जिन घ्यायची असते। त्यानंतर आता इथून 2.5 इंचावर एक मार्जिन केलेली आहे मी। आता ही अशी तिरकस लाईन ड्रॉ करून हा इथला एक पॉईंट आपला टक्स येतो। त्यानंतर इथं पण 2.5 इंचाची मार्जिन करून थोडं वरच्या साईडला आता आपल्याला हे टक्स टाकायचा असतो आणि चौथा टक्स असतो तो आपला जो आर्म होल असतो त्याची गोलाई तिथून चौथा टक्स टाकलेला आहे। ही 4ही टक्स झाले। आता राहिला गळा, 3 इंचाची मार्जिन करून 5.5 इंचावर मी गळ्याचा बॉक्स बनवून गोलाई दिलेली आहे। आता हे पूर्ण समोरचा भाग आपला आखून झालेला आहे। आता तो मी कटिंग करून घेते। आता हे कट केल्यानंतर मी ब्लाऊज पीसवर ती पण कट करून घेते। नंतर आपण शिवायला घेऊयात। आता क्रॉस पट्ट्या कट करायच्या आपल्याला। त्यानंतर गळा कट करून दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे। आता हे 4 टक्स जिथं आपण रेषा आखलेल्या आहेत तिथं एक छोटा टक्स देऊन घेऊयात, म्हणजे शिलाई मारायला आपल्याला सोपं जाईल। क्रॉसपट्टीचे दोन्ही भाग वेगवेगळे करून घेतलेले आहेत मी। आता आपण हे ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे ते आता एकमेकावरती ठेवून पूर्ण शिलाई मारून घेऊयात, म्हणजे आपल्याला टक्स टाकायला सोपं जाईल। एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। आता इथे हे टक्स आपण जसे आखलेले आहेत तसे देऊन घेऊयात। एकदम सोपी पद्धत आहे। त्यानंतर इथे 2 शिलाई मारून घ्यायच्या आपल्याला। तर हे एक टक्स झालेला आहे बघा। आता दुसरा टक्स एकदम कमी शिलाई घ्यायची असते। इथं अर्ध्या इंचापेक्षाही कमी साईजची आपल्याला शिलाई घ्यायची। इथेही तसंच करायचं आहे आपल्याला, फक्त एकच टक्स असतो, समोरचा टक्स असतो तो जास्त शिलाई आणि जास्त इंच अंतर आपल्याला घेऊन 1 ते 1.25 इंचाचं अंतर घेऊन टक्स मारायचा असतो आणि दुसरे 3 टक्स असतात ते अर्ध्या इंचापेक्षाही कमी शिलाईमध्ये कपडा घेऊन आपल्याला मारून घ्यायचा असतो। आता दुसरी बाजू मी जोडून घेते आणि त्यानंतर आता आपण क्रॉसपट्ट्या जोडून घेऊयात।
आता इथे मी ब्लाऊज पीसचं कापड सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावरती क्रॉसपट्टीचा मोठा भाग पहिले शिवून घेते. त्यानंतर आता परत सरळ कापडावरती लहान साईज आपल्याला पहिले शिवून घ्यायची. लहान साईजकडून मोठ्या साईजकडे आपल्याला शिलाई घेऊन शिवून घ्यायचं. असं केल्यावर काय होतं माहिती आहे का, की दोन्ही आपल्या क्रॉसपट्ट्या एक साईजच्या येत नाही आहेत. आता इथं कापड कडक असल्यामुळे मी क्रॉसपट्ट्या जोडून घेत आहे. ह्या क्रॉसपट्ट्या आता आपल्याला तो भाग जोडलेला आहे त्यावरती जशास तशा जोडायच्या आहेत. क्रॉसपट्टी 2 ते 3 टाईपची आपल्याला जोडता येते. तर हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण ह्या क्रॉसपट्ट्या जोडून घेऊयात. तर बघा, कमरेकडच्या साईडला छोटा भाग आणि आतल्या साईडला आपल्याला मोठा भाग जोडून तो आतला जो टक्स आहे तो एकदम मध्यभागी सरळ ठेवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची. इथं 2 शिलाई मारून घ्यायच्या आपल्याला क्रॉसपट्ट्या जोडते वेळेस. एक्स्ट्राचं कापड वगैरे कट करून अशा प्रकारे क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. दुसऱ्याही भागाला तशीच क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची. आता इथं आपल्याला हुकपट्टी आणि हुकलूक पट्टी आपल्याला जोडायची आहे. तर इथं हुकपट्टी जोडायची. पहिले कापड सरळ ठेवून त्यावरती जे आपण अस्तरचं कापड कटिंग केलेलं आहे ते जोडून घेऊयात. त्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते. आता ही पट्टी आपल्याला खालच्या साईडला दुमडायची आहे. एकदा दुमडून परत एकदा शिलाई मारून घ्यायची. इथेही एक्स्ट्राचं कापड असेल तेही कट करून घेऊयात आपण लगेच. बघा, हा पहिला भाग जोडून झाला आहे. मापाच्या ब्लाऊजनुसार मी गळा कट करून घेतलेला आहे आणि गळ्याला गोलाई देऊन घेतली. आता इथं आपल्याला हुकलूक पट्टी जोडायची आहे. तर ती उलट कापड ठेवून त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून जोडून घ्यायचा. आणि ही आता आपल्याला पट्टी सरळ करून वरच्या साईडला जोडायची असते. एकदा दुमडून घेतली आणि परत एकदा दुमडून थोडीशी जागा सोडून नंतर शिलाई मारून घेते मी. म्हणजे इथं आपल्याला हुकाचे घरं करायचे असतात. तर दोन्ही भाग जोडून झालेले आहेत बघा. हा झाला आपला 32 साईजचा 4 टक्स भाग. व्हिडिओ कसा वाटला यावरती कमेंट करा. धन्यवाद.